टाळ्या वाजून या ठिकाणी सत्कार करावा। मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय आयरे साहेब ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, ते आपल्या नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेशजी देवरे, आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष संजयजी गोहिल, नगरसेवक सतीश आबाचडे, प्रवीण ब्राह्मणे, शहर प्रमुख सुमित सावंत, नगरसेवक बापू हाटकर, ॲडिशनल सीओ मराठे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, माजी नगरसेवक रवी भाऊ, हरिभाऊ, देवराम भाऊ, इकडून आमदार धर्मा भाऊ, बापू हाटकर, नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व पत्रकार बांधव आणि समोर उपस्थित असलेले नगरपालिकेचे सर्व नवनियुक्त कर्मचारी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे सर्व पालक, अतिक्रमणधारक बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा ज्या 16 जणांना आजपासून नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून अधिकृत असं पत्र दिलं गेलं, ऑर्डर दिली गेली, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। बांधवांनो, मला राजकारणामध्ये 25 वर्ष झाली। मला वाटतं 25 वर्षामध्ये अनेकदा मी भाषणं केली, अनेक कार्यक्रमांना गेली, पण ह्या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम कुठला असेल तर तो माझ्या आयुष्यातला हा पहिला कार्यक्रम आहे। मी माझ्या हाताने या महाराष्ट्रातल्या हजारो गोरगरीब कर्मचाऱ्यांसाठी जे काय लढलो आणि ते लढून आज त्याचं यश मी संपादन करू शकलो आणि पाचोरा शहरातल्या आज 16 जणांना आणि 8 दिवसानंतर उर्वरित 3 जणांना आणि त्याच्या महिन्याभरात 35 जणांना आपण शासकीय नोकरी देण्याचं काम या पाचोरा शहरामध्ये करणार आहोत। त्याच्यामुळे तिची ताई जरा संतापात उठून चालली होती, ते काका इथे समोर बसलेले होते, साहजिक आहे थोडासा गैरसमज होणार आहे, पण का झाली नाही याचा विचार आपल्याला करावा लागणार। एक फॅमिली आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी वारसाचं भांडण आहे। माझी त्या वारसातल्या दोघांनाही विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा घरात बसा आणि ठरवा की आपण आपल्याला काय करावं लागणार। ही अत्यंत महत्वाची आणि सोन्यासारखी आलेली संधी आहे, त्याच्यामुळे आपसाच्या भांडणात आमची ही सोन्याची संधी ही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। जे 2 जण आहेत त्यांचे काही कागदपत्रांची अपूर्तता आहे, त्या दोघांनी तात्काळ कागदपत्रांची अपूर्तता पूर्ण करा। आपण तुम्ही 3 जण जेवढे लवकर याल तेवढ्या लवकर या नगरपालिकेतून तुम्हाला 100% ऑर्डर देण्याची जबाबदारी हा किशोरप्पा आमदार म्हणून या ठिकाणी घेतोय। आता उर्वरित जे ते आपण महिनाभर का म्हणतोय तर याच्यामध्ये काही लोकांचं रिटायरमेंट, ज्याचं 2 दिवसांनी आहे, कोणाचं 8 दिवसांनी आहे, कोणाचं 15 दिवसांनी आहे। मला आज विकास या ठिकाणी आला आणि त्यांनी आनंदाने सांगितलं की मला आमदार साहेबांचा सत्कार करायचा, पण विकास जोपर्यंत हे उर्वरित 3घांना मिळून 19 जणांची आपण 100% ऑर्डर देत नाही तोपर्यंत मी कोणाचाही सत्कार स्वीकारणार नाही। या 3घांना दिल्यानंतर आपण सामूहिकरित्या एक व्यवस्थितरित्या सत्काराचा समारंभ त्या ठिकाणी ठेवू। त्याच्यामुळे तुम्ही बोलले, माझा सत्कार झाला असं मी गृहीत धरतो। आज बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने एक अत्यंत मेहनत करणारा हा वर्ग, मला चांगलं आठवतं की आत्ताचे मुख्यमंत्री मागच्या काळामध्ये फक्त नगरविकास मंत्री असताना पासून मी खरं म्हणजे विकासला खरंच मनापासून धन्यवाद देईन की तो आणि त्याच्या समवेत आलेले जे काही 5-7 मुलं होते, जे काही 5-10 होते की ते सगळे प्रमुख यांनी सर माझा इतका पाठपुरावा केला की ते दिसले की मला चीड येऊन जायची। अरे यार तुम्ही आता नका केलं ना, मीटिंग घेतली ना
बैठका त्या ठिकाणी झाल्या आणि त्या झाल्यानंतर आज मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला। याच्यामध्ये फक्त SC ST नाही तर सर्व समावेशक जेवढे जाती धर्माचे रोजंदारीतून कायम झालेले जेवढे लोक असतील यांच्यासाठी लाडबागेच्या शिफारशीतून आलेल्या या सगळ्यांना दिलं। परंतु दुर्दैवाने ही केस हायकोर्टात गेली वर्षभरापूर्वी आणि हायकोर्टात गेल्याच्या नंतर या सगळ्यांना स्टे केलं आणि स्टे केल्याच्या नंतर 1 वर्ष म्हणजे आपण स्टे केलं म्हणून थांबलो नाही तर शासनाकडून संभाजीनगर हायकोर्टामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या उत्कृष्ट अशा वकिलांची फळी सुद्धा आपण तिथे उभी केली। परंतु दुर्दैवाने फक्त एकच समाजाचा SC STचाच फक्त त्या ठिकाणाहून त्यांनी त्याला रिलीफ दिली गेली आणि इतर कास्टला त्या ठिकाणी स्टेट केलं गेलेलं आहे। भविष्यात तोही आमचा प्रयत्न असेल मग तो कुठल्याही जाती धर्माचा आहे याच्याही पेक्षा त्याला लाडबागेने शिफारस केलेली आहे त्याच्यामुळे त्याला सुद्धा आम्हाला रिलीफ मिळावी असा निश्चितपणे आपण प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणून बांधवांनो आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही। मी आपल्याला शुभेच्छा देत असताना एक आज प्रवीण भाऊंनी सांगितलं मी सगळ्यांच्या पालकांकडे किंवा त्या वारसांकडे मी पाहत होतो की त्यांच्या मनामध्ये आज एवढा मोठा आनंद झालेला आहे की तो आनंद तुम्ही दाखवू शकत नाही। इतकी सुंदर असं काम हे आजच्या तारखेत झालेलं आहे। तुम्ही ती ऑर्डर घेऊन जाताना एकमेकांची गळाभेट किंवा एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो पाहण्यासारखा होता कारण आज ही आयुष्याची तुमची नवीन पर्व हे चालू झालेलं आहे। ती मुलगी मला वाटतं कापड बांधलेली ती जर 7 दिवे तुझं ना हा कापड कायम स्वरूपी राहतो तुला मी याच्यावरच ओळखलेलं। शिवसाहेब ही एक मुलगी आहे 7 दिवे हिची वडील आपल्याकडे नगरपालिकेमध्ये होते। दुर्दैवाने त्याला काहीतरी दुर्धर आजार झाला तो मेडिकलवर घरी असताना त्याला अनफिट केलं गेलं आणि अनफिट केल्याच्या नंतर दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। मी आपल्याला सगळ्या स्टाफला या निमित्तानं विनंती करेन की तो एक आपल्या कुटुंबातला सदस्य होता आणि त्या सदस्यावर काळाने घाला घातलेला आहे। दोघेही मुली आहेत। वाईट इतकं वाटतं की मी त्याच्याकडे जेव्हा पाहायला गेलो त्यावेळेस या दोघेही मुली शेती काम करतायत मजुरी करतायत आणि आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करतोय। त्याला मुलगा नाही। माझी विनंती आहे की त्याला काय जे लाभ वाटत असेल माझी मदत लागत असेल मुख्यमंत्री महोदयांची मदत लागत असेल जर का आपल्या नगरपालिकेतला एखाद्या कर्मचाऱ्यावर असा काळाने घाला घातला आणि ते कुटुंब जर का आज वाऱ्यावर असेल तर जे काही प्रयत्न करता येत असतील ते आपण करावे। तुमच्या पाठीशी मी 100% खंबीरपणे उभा राहून मला असं वाटतं म्हणजे आजपर्यंत एकही केस अशी आपल्या हातून गेली नाही की ती आपल्या रिटर्न आली आहे। या जगातलं असं कुठलंही काम नाही फक्त नैतिकता शाबूत पाहिजे आपली नियत साफ पाहिजे। जर नियत साफ असेल तर असं एकही काम नाही की ते यशस्वी होणार नाही। बेटा तू काळजी करण्याची आवश्यकता नाही। हिचं काम आपण मार्गी लावण्याकरता फक्त तुम्ही नगरपालिका म्हणून मला मदत करा तिचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो। सगळेजण अतिक्रमण धारक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या अतिक्रमण धारकांचा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की मी 2017 मध्ये मागच्या टर्म मध्ये जेव्हा आमदार झालो आणि आमदार झाल्याच्या नंतर अनेक गावागावांमध्ये आणि शहरांमध्ये अतिक्रमणाचा इतका मोठा प्रश्न होता की इथे बसलेला पाचोरा शहरातला जवळपास 3200 घर पाचोरा शहरामध्ये असेल की ते अतिक्रमण धारक आहे आणि भडगाव शहरामध्ये जवळपास 2800 घर आहेत। हे सगळे लोक गेल्या 50-60 वर्षापासून 2-3 पिढ्या त्यांच्या गेल्या। या 50-60 वर्षानंतर सुद्धा हे फक्त इमला मालक आहे अजून जागा मालक नाही। एका बाजूला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये केंद्र सरकार देऊ करत आहे राज्य सरकार घरकुलांकरता देऊ करत आहे परंतु जोपर्यंत जागा त्यांच्या नावे राहत नाही तोपर्यंत आपण त्यांना घरकुल देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मी मागच्या टर्मला 2017 मध्ये ग्रामविकास मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब असताना
मी अधिवेशनामध्ये आवाज उठवला आणि अधिवेशनामध्ये आवाज उठून माननीय तत्कालीन मुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री, नगर विकास मंत्री यांना याची जाणीव करून दिली की हा सगळा वर्ग 50-60 वर्ष झाले एका ठिकाणी अतिक्रमण करून राहतोय. अतिक्रमण त्या काळातलं आहे, आता त्याची तिसरी पिढी आली आहे. त्यांच्या घरात आता सुना आलेल्या आहे, त्या मुलांना आता लहान लहान मुलं बाळ आहे आणि त्या एकाच घरामध्ये 10x20च्या 25x50च्या घरामध्ये ते तिसरी पिढी आता राहते आहे. त्यांनी आपलं कुटुंब कसं सावरावं, त्याच घरामध्ये जर का त्याला घरकुल पाहिजे असेल तर तो जागाही सोडू शकत नाही आणि आपण राज्य आणि केंद्र सरकार म्हणून नियमाने त्यांना घरही देऊ शकत नाही. आणि म्हणून मी राज्य सरकारला त्या काळामध्ये विनंती केली की आपण कुठल्याही परिस्थितीत हे अतिक्रमण धारक आहेत यांना नुसतं इमला मालक न ठेवता त्यांना ह्या जागेचा मालक करावं अशी विनंती केली. आणि सर मला आनंदाने सांगायचं वाटतं की 2018 मध्ये हा कायदा झाला आणि आज राज्यातल्या प्रत्येक अतिक्रमण धारकांना की जो 2011 पूर्वीचा अतिक्रमण धारक आहे आणि तिथला मी 2011 पूर्वीचा अतिक्रमण धारक म्हणून माझ्याकडे पुरावा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला आता ती जागा त्याच्या नावावर करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. परंतु बांधवांनो, याच्यामध्ये एक मेन मुद्दे आहे. आता याच्यात ज्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये जर का SC ST असेल तर जो आपला कायदा केला गेला, जी जागा आहे ती जागा तुम्हाला 1500 स्क्वेअर फूटच्या आत असेल तेवढीच जागा आपल्याला मिळेल. 1500 स्क्वेअर फूटच्या वरती जागा मिळणार नाही. विषय क्रमांक 1. दुसरा विषय असा आहे की जी जागेची मोजणी करायची आहे, मोजणी याच्यासाठी करायची आहे की तुम्हाला जनरल लोकांना ही जागा कायम करण्याच्यासाठी त्याचे रेडिमेडचे रेट काढायचे आहे. त्या रेटचे 10% रक्कम तुम्हाला भरायची आहे. पण त्याच्या आधी हा जरी नियम असला तरी त्या मोजणीसाठी आपल्याला प्रत्येक घराला 2000 रुपयाची मोजणी फी ही भरावी लागणार आहे. परंतु ह्या विषयामध्ये मागच्या 2-4 वर्षापासून मी साहेब प्रयत्न करतोय की हे 2000 रुपयाची सुद्धा तजवीज ह्या लोकांना नको. म्हणून मी प्रयत्न हा केला की राज्य सरकार ही सगळी मोजणी फी आपल्याला माफ करून देईल का. दुसरा हा प्रयत्न केला की DPDCच्या मीटिंगमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांकडून या मोजणीची फी मला भरता येईल का. आणि तिसरा प्रयत्न केला की आपल्याला ही फी नगरपालिकेच्या फंडातून भरता येईल. आपल्याला राज्य सरकारचे प्रयत्न अजूनही संपलेले नाही. मी अजूनही 8 दिवस हा प्रयत्न करणार आहे की आम्हाला डायरेक्ट ही फी माफ करता येईल का. जर का मात्र तिथे आपल्याला झालं नाही तर मी हा प्रयत्न करणार आहे DPDCतून ही फी भरता येणार नाहीये. नगरपालिकेची अशी परिस्थिती आहे की जर आज 3000 घरं आहेत आणि प्रत्येक घराला जर का 2000 रुपये लागणार आहे तर नगरपालिकेला 60 लाख रुपये भरावे लागणार आहे. आणि 60 लाख रुपये नफा फंडातून भरण्याची ताकद माझ्या मते नगरपालिकेमध्ये नाहीये. मग माझी सगळ्या अतिक्रमण धारकांना या निमित्तानं विनंती आहे की आपल्याकडे नगरपालिकेकडे तुमच्या सगळ्यांचा डाटा आहे, प्रत्येक घराचा डाटा आहे. परंतु याच्यामध्ये आपण नगरपालिका आज सगळ्यांची फी भरू शकणार नाही. तर मला पहिल्यांदा हा प्रयत्न करणार आहे की आपण सगळ्यांनी मिळून 2000 रुपये भरताना मी विनंती अशी नगरपालिकेला करणार आहे की 2000च्या ऐवजी जो कोणी जागा इमला मालक आहे, अतिक्रमण धारक आहे यांनी 1000 रुपये द्यावे, नगरपालिकेने 500 रुपये द्यावे आणि ह्या सगळ्यांकरता किशोरप्पा पर हेड 500 रुपयाची फी अशा पद्धतीचा ठराव आपण करावा. अधिकृतरित्या आपण करू शकता, आम्ही अनामत देऊ शकतो किंवा माझे जे 500 रुपये ह्या लोकांचे नावे टाका. 50% आपण दोघं जण
आणि 50% हा जागा मालक. मला दादा मला असं वाटतं शिवसाहेब की नगरपालिकेकडे प्रचंड असा लोड आहे. जन्म मृत्यूच्या दाखल्यापासून आपल्याला रोड टिप्यार पासून सगळ्या कामांचा सगळ्या अधिकाऱ्यांकडे लोड आहे. मला असं वाटतं बोललो काय तू या सगळ्या गोष्टीतला नगरपालिका प्रशासनावर प्रचंड लोड आहे. आणि म्हणून आपल्याला एखादी एजन्सी हायर करता येईल का की जर ह्या सगळ्या सूचना एखाद्या एजन्सीला मागून त्याला जर का 10-20-50,000 रुपये, लाख, 2 लाख, 5 लाख रुपये एखाद्या एजन्सीला हायर करून त्यांना टाइम पिरियड देऊन ज्या आपल्याला रस्ते आहेत की आपल्याला तिथे कुठल्याही प्रकारची टेक्निकल अडचण येणार नाही अशा सगळ्या वस्तींना पहिल्यांदा प्रायोरिटीवर घ्या आणि प्रायोरिटीवर घेऊन एक टाइम पिरियड आपण करा. आता पैशांची चिंता करू नका. 1000 त्यांचे, 500 तुमचे, 500 मला, पण 1000 तुम्हाला द्यावे लागतील. 50% डिस्काउंट आहे. भराल ना 1000 रुपये? 50% डिस्काउंट आहे. असा लॉट कधीच भेटणार नाही. त्याच्यामुळे आता नगरपालिका कारण विषय असा आहे की आता नाही तर उद्याच्या उद्या सगळी 3000 लोक नगरपालिका. असं करायचं नाही. आपले किती ब्लॉक आहेत साहेब? आपल्याकडे 24 ब्लॉक असे आहेत की ते अतिक्रमण धारक आहेत. मग त्या प्रत्येक ब्लॉक मध्ये पहिल्यांदा आपण एक ब्लॉक वाईज नगरपालिका तुम्हाला सूचना करेल. तुम्ही नगरपालिकेत येण्याची आवश्यकता नाही. नगरपालिका तुमच्याकडे येईल की आज आम्ही हा ब्लॉक स्वीकारतोय, ह्या ब्लॉकची अशी मोजणी करायची, त्यांची रीतसर तुमची जी काय असेल, पण तात्काळ एखादी एजन्सी आपण हायर करावी. त्या एजन्सीला हे काम द्यावं. तुम्ही फक्त सह्या कराव्यात. एवढाच विषय तुम्ही ठेवावा. नाही तर मग ते काय होईल मी खरंच बोलतं का मी एकदम जर तारत बसतो ते होणार नाही. तुम्ही एजन्सी हायर करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. आपला एक माणूस त्याच्यासोबत द्या. आणि हे जे माझ्याकडे आलेलं आहे ते माझ्याच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलं असं कोणी धरून त्याच्यावर विश्वास ठेवू की आपण काम करावं. अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला सगळ्या प्रशासनाला करतो. बांधवांनो, मी आता जास्त वेळ घेणार. आणखी एक विषय तुमच्या सगळ्यांकरता, हे ताईंनो, सगळ्या दादांनो नीट ऐका. आपल्याला हे सगळं करायचंय. विषय किचकट आहे. तो जर का इतका सहज सोपा असता तर 2018चा निघालेला JR 2024 मध्ये मी कंप्लीट करायचं विषय काढू शकलो नसतो. हा किचकट काय ते मी आज तुम्हाला सांगतो. आता हे सगळे तुमचे फॉर्म भरून मोजणी करून आपण जेव्हा याचा तुमचा पूर्णपणे प्लॅन तयार करावा लागणार आहे. आता तो प्लॅन काय तर तिथे तुम्हाला रोड, ओपन स्पेस, गटारी, पाणी, लाईट, कारण तुम्ही अधिकृत आता त्या जागेचे मालक होणार आहात. ती जागा येणे होणार आहे. त्या घराचे मालक तुम्ही होणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला नियमाने सुविधा देण्याची सुविधा देण्याचं काम हे नगरपालिकेचं असणार आहे. आता नगरपालिकेला जर का तुम्हाला सुविधा द्यायच्या असतील तर तुम्हाला एक विनंती अशी असणार आहे. कारण मला पाचोरा नगरपालिकेचा साहेब अनुभव आहे. धायपुरा असेल, कृष्णापुरी असेल, भडगाव रोड असेल, 25 वर्षात प्रत्येक गल्लीत मी 3 गटारी केलेले आहेत. 3 गटार. पहिले गटार होती तिथं हे घर होतं, तो गटारवर आला. ती गटार बुजून टाकली. नगरपालिकेने आणखी एक गटार केली. यांचं दुर्लक्ष झालं तर दुसऱ्या बी गटारीवर बसले. बरोबर आहे ना? मग आता जर का त्या जागा तुम्हाला कंप्लीट करायच्या असतील आणि तिथे जर का हे सगळं आपल्याला आयुष्याचं कल्याण करायचं असेल, नोकरीसारखंच हे पण कल्याण आहे, त्यावेळेस मात्र तुम्हाला नगरपालिकेला सहकार्य करावं लागणार आहे की तुमच्या गल्लीत फायर फायटर आरामात बसू शकेल. असं दोघं साईडच्या घरच्यांनी, नाही तर म्हणजे मोरी त्यान पुढे ती पाणी टाकी काही चालणार नाही. हे सगळे तुम्हाला मदत करावी लागणार आहे. मग त्याच्यानंतर आपण ही सगळी सुविधा करू शकणार आहे. बरोबर आहे ना? असंच आहे ना? तुम्ही सांगा. त्याच्याकरता हे बा मी तुम्हाला सगळ्यांना
साहेब बाहेर पुऱ्या लोक ऐकतात, तुम्ही फक्त समजून सांग. मी बाहेर पुण्याची कंडिशन सांगतो. सगळा बाहेर पुण्याचा विषय असा होता सीएम सर की तिथे लोटगाडी सुद्धा जायची नाही. इतका तिथं गेल्यानंतर इतकं गलिच्छ वातावरण, तिथंच गटारी, ती गटारीचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य. मी सगळ्या मुस्लिम बांधवांकडे गेलो, तिथं बसलो, मिटिंग घेतली आणि त्यांना विनंती केली की मी तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, पण तुम्हाला मला मदत करावी लागेल. साहेब आज तुम्ही बाहेरपुरा, रसूलनगर वगैरे पट्ट्यात जा, प्रत्येक ठिकाणी आज फायर फायटर जाऊन इतकं कॉन्क्रिटीकरण आहे. घरात जर जागा नसेल तर रस्त्यावर पण आम्ही आपण भेटू शकतो. इतकी स्वच्छ वातावरण त्या ठिकाणी झालंय. पण त्यांनी बिचाऱ्यांनी मला मदत केली. त्यांनी सगळं अतिक्रमण पुढे येऊन काढलं आणि तीच अपेक्षा माझी सगळ्या अतिक्रमणधारक बंधू भगिनींकडून आहे की आता तुम्हाला प्रशासनाला मदत करायची आहे. कारण या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या क्लिष्ट आहेत, या सगळ्या क्लिष्ट गोष्टी आम्हाला बोलायला काही लागत नाही. पण हा जो सही करणारा अधिकारी आहे ना, हा भयानक आहे. तो सगळं ऐकून घेईल, पण जोपर्यंत नियमाशीर नाही ना तोपर्यंत सहीच करणार नाही तर माझं काही नाही, नुकसान तुमचं होईल. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी सही करताना कुठेच मागे पुढे पाहायला नको. अशा पद्धतीची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. ही जी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं मी करतो. तुम्ही आता नगरपालिकेत जाण्याची आवश्यकता नाही. एक आता कोणीतरी आपला एक नियमा